आज आपण दौंड तालुक्यातील सोनोडी गावामध्ये आहोत। सोनोडी गावामध्ये यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि मुख्यतः या ठिकाणी अनारशेवाली बाबा यांचं या ठिकाणी यात्रा आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं पंचकृषीतील लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि सहभागी झाल्यानंतर या ठिकाणी भक्तिमय वातावरण देखील पाहायला मिळतं। त्याचबरोबर आपल्या येथील काही नागरिक आहेत, काही भाविक आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत मुख्यतः येथील आप्पासाहेब पवार आहेत, ते राजकीय क्षेत्रातले एक नेतृत्व आहे, त्यांच्याकडे देखील आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी हे यात्रेचं आयोजन केलं जातं आणि आपण देखील या यात्रेमध्ये कसे सहभाग झालात आणि कशा पद्धतीने काय सांगाल आप्पा, तुम्ही ह्या यात्रेमध्ये सहभागी होता, या ठिकाणी व्यवस्थित चांगल्या प्रकारे नियोजन केलं जातं आणि कशा पद्धतीने या ठिकाणी हे नियोजन केलं जातं आणि कसे कार्यक्रम घेतले जातात, काय सांगाल? नमस्कार। आज आणि उद्या सोनवडी गावामध्ये अनारसेवाले बाबाचा उरूस हा सालाबाद प्रमाणे थाटामाटामध्ये साजरा होतोय। या गावातील सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे प्रमुख कार्यकर्ते, सगळे तरुण सहकारी मित्र, बंधू भगिनी आणि या यात्रेची कमिटी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांच्या सर्व सहकारी आणि गावातील सगळेच जे पण नातेवाईक मित्रमंडळी या निमित्ताने येत असतात आणि आर्थिक हातभार देखील त्या ठिकाणी लावत असतात। तशाच पद्धतीने याही वर्षी या यात्रेचं आयोजन सुरू आहे। खरं तर या वर्षी अतिशय स्वच्छता, या सगळ्या मंदिराला असणारं सगळं संरक्षण भिंतीचं काम, त्याला आपण कंपाऊंड म्हणतो, ते करण्याचं काम, सगळीकडे वाळू पसरण्याचं काम या समितीने गावकऱ्यांच्या मदतीनं, तरुण सहकारी मित्रांच्या मदतीने केलेलं आहे। आणि या ठिकाणी दत्ता महाडिकांचं लोकनाट्य या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि उद्या या ठिकाणी सकाळी आणखीन पुन्हा हे लोकनाट्य सकाळी होईल आणि संध्याकाळी त्या ठिकाणी हगामा होईल। कुस्त्याचा जंगी कार्यक्रम सालाबाद प्रमाणे या ठिकाणी होईल। या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मी सर्वच भाविकांचं, गावातील नागरिक, मित्रमंडळी, बंधू भगिनी, तरुण सहकारी मित्र, सगळे नातेवाईक, बाहेरून आलेले सगळे मित्र, सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना या उरुसाच्या निमित्तानं हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। पाहिलं की या ठिकाणी आता येथील आप्पासाहेब पवार यांनी देखील या यात्रेसंदर्भात माहिती दिली की सर्व 18 प्रकार जाती असेल, पंचकृषीतील नागरिक असेल, भक्तिमय वातावरणामध्ये त्या सोनोडी गावामध्ये येतात, एकत्र येऊन या अनारशेवाली बाबाच्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि त्याचबरोबर कुस्तीचा आखाडा असेल, त्याचबरोबर काही लोकनाट्य असेल, त्याच्या माध्यमातून लोकांचं, येथील नागरिकांचं मनोरंजन करण्यासाठी हे सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। नक्कीच या सोनोडी गावामध्ये एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न या गावाच्या निमित्तानं केलं जात आहे आणि या गावाच्या या सलोख्याच्या निमित्तानं जो मुख्य जी कार्यक्रमाची जी धुरा आहे, ती धुरा या ठिकाणी तरुणांनी घेतलेली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। नक्कीच सर्व गावकऱ्यांनी यामध्ये सहभागी झाले, त्याबद्दल सर्व नागरिकांचा आप्पासाहेब पवार देखील आभार व्यक्त केला आहे। नक्कीच कशा पद्धतीनं या सर्व यात्रेमध्ये सर्व नागरिक सहभागी होऊन आणि एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक सामाजिक संदेश देण्याचा देखील या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं होत आहे। पवन साळे, न्यूज अनकट, दौंड।